वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील भामेर येथे आजपासून दुर्गा भवानी देवीची यात्रा उत्सव सुरू। दुर्गा भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होत असते। भामेर परिसरातील निजामपूर जैताणी, शिवाजीनगर, जयश्री सोसायटी, रायपूर, साल्टे, खुडाणे, कळंबीर, वासखेडी, आखाडे, फोपादे, जयभीम सोसायटी, जगतपूर आदी ठिकाणावरून भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात। दुर्गा भवानीला केलेला नवस फेडण्यासाठी भाविकांचीही अलोट गर्दी होत असते। देवीच्या यात्रोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे। दरवर्षी चैत्र महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला जय दुर्गा भवानी मातेची यात्रा भरते। भामेर येथील मंदिरात दुर्गा भवानी देवीची 5.5 फूट उंचीची व्याघ्र आरूढ असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। यात्रेच्या दिवशी सकाळी 6 वाजता देवीची विधिवत पूजा आणि नंतर आरती केली जाते। साडी चोळीचा आहेर देऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते। ग्रामदैवत असल्यामुळे देवीला गावातील ग्रामस्थ पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात। देवीला केलेला नवस फेडण्यासाठी गावातील प्रत्येक घरातून 5 नारळांचे तोरण चढविले जाते। यात्रेत मिठाई, खेळणी, संसारोपयोगी वस्तू, पूजेचे साहित्य, विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत। यात्रेनिमित्त तगतरावाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। नवसाचा तगतराव रथ मिरवण्यासाठी बैल जुंपण्यासाठी जाहीर बोली लावली जाते। यातून लाखो रुपयांची देणगी मिळते। यात्रेत मनोरंजनासाठी 2 दिवस तमाशाचे कार्यक्रम होतात। यावर्षी यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी भिका भीमा सांगवीकर यांच्या तमाशा मंडळ व गणेश राजेश लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे। परिसरातील भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन गावातील पंचमंडळी व यात्रोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे। उद्या कुस्त्यांची दंगल यात्रेनिमित्त होणार आहे। ही दंगल आयोजित करण्यात आलेली आहे। तर धुळे, जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक जिल्ह्यातून कुस्तीपटू दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावत असतात। कुस्ती शौकीनांनी यावर्षी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कुस्ती दंगलीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। या यात्रोत्सवासाठी सुभाष सोनवणे, धनराज पाटील, लोटन सोनवणे, अशोक सोनवणे, राजेंद्र चंद्रात्रे, भटू सोनवणे, निंबा सोनवणे, माजी पोलीस पाटील भगवान भामरे यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। यात्रेत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे व त्यांचे कर्मचारी बंदोबस्त ठेवणार आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। गावाची यात्रा ही 15 एप्रिल त्या दिवशी निमसाळाची गंमत, रात्री गावात एक तमाशा होतो आणि दुसऱ्या दिवशी यात्रा जी भवानी मातेची यात्रा असते मंदिराजवळ एक तमाशा होतो। अशा प्रकारचे 2 तमाशे केले जात असतात आणि गावातनं सर्व लोक वर्गणीतनं हा तमाशाची जी रचना असते ही केली जात असते। जवळजवळ 50 वर्षापासून आमच्या गावाची परंपरा चालू आहे। तर अशा या परंपरेनुसार अतिशय चांगल्या प्रकारचा या ग्रामदेवतेचा विश्वास असून की सर्व जातीचे, सर्व समाजाचे लोक या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि बाहेरगावून जे गेलेले असतात त्या यात्रेनिमित्ताने सर्व या ठिकाणी सहभागी होतात या यात्रेमध्ये आणि अशा प्रकारचा हा उत्सव केला जातो असतो। आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचं आयोजन केले जात असतं आणि कुस्त्याचा स्पर्धा त्या ठिकाणी ठेवल्या जात असतात आणि अशा प्रकारचा उत्सव हा आमच्या ग्रामदेवता भवानी मातेचा उत्सव हा आम्ही साजरा करत असतो। जय भवानी माता की जय। गेल्या 50 वर्षापासून भामेर गावातील ग्रामदैवत, आमच्या भामेर गावाचं ग्रामदैवत आई भवानी माताचा यात्रा उत्सव 50 वर्षापासून आम्ही करत आलो आहे। हा उत्सव गावातून वर्गणी करून व सर्व माडी समाज पंचमंडळ, तगतराव निलाव, कुस्ती आखाडा असं सर्व कार्यक्रम आम्ही एकदम शांत पद्धतीने करत असतो। कुठलाही कार्यक्रमाला आम्ही दगा देत नाही। असं व्यवस्थित सर्व काम गावकऱ्यांना मिळून करून घेतो आम्ही सर्वांना। बोला भवानी माता की जय। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।